नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, एकदा तुमच्याही आयुष्यात असं झालं आहे का, जेव्हा एखादी नोकरीसाठी किंवा कॉलेज ॲडमिशनसाठी तुम्हाला 10वी-12वीचं सर्टिफिकेशन तातडीने लागतं आणि तेव्हाच तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतं, ते हरवलं असतं किंवा खराब झालेलं असतं. तर त्यासाठी आता तुम्हाला कुठेही चकरा मारायची गरज नाही, बोर्ड ऑफिसला जाण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र राज्य मंडळाने प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन केली आहे. आता तुम्ही HSC किंवा SSC चे डुप्लिकेट सर्टिफिकेट, मार्कशीट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट हे घर बसल्या तुम्ही स्पीड पोस्टाने घरी मागवू शकता. तर तुम्हाला त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर तुम्हाला mahasscboard.in या वेबसाईट वरती यायचं आहे. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून वेबसाईट वरती येऊ शकता. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन बटन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जोही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही इथं टाका. त्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन कोड यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सेंड व्हेरिफिकेशन कोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मेलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही वेबसाईट वरती लॉग इन झालेले आहात. तुम्हाला इथं दिसत असेल HSC आणि SSC यामध्ये तुम्ही 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे काढू शकता. तर आता मी HSC वरती सिलेक्ट करतो आहे, कारण की माझं HSCचं बोर्ड सर्टिफिकेट हे हरवलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला गो टू HSC डॅशबोर्ड यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं 4 ऑप्शन दिसतील, जिथे तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट काढता येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट काढता येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट काढता येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सुद्धा काढता येऊ शकतं. तर आता मला इथं डुप्लिकेट सर्टिफिकेट काढायचं आहे, तर मी फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करतो. तुम्हाला जेही सर्टिफिकेट वगैरे लागत असेल तुम्ही त्यावरती क्लिक करून फॉर्म हा भरू शकता. आता मला माझं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, तर त्यासाठी मी डुप्लिकेट सर्टिफिकेट यावरती क्लिक करून घेतो. त्यानंतर तुमच्या समोर इन्स्ट्रक्शनचं पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला टिक करायचं आहे आणि ऍग्री बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल छोटासा, तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल बेसिक डिटेल, जिथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला फक्त तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल सीट नंबर, तुमचा इथं आसन क्रमांक हा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षी तुम्ही परीक्षा वगैरे दिली होती त्याचं तुम्हाला इथं एअर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षेचा महिना, कुठल्या महिन्याचा तुमची परीक्षा तुम्ही दिली होती तो महिना तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्कूल अँड एक्झाम सेंटर डिटेल्स, ज्यामध्ये तुम्ही फक्त तुमचं कॉलेज नेम टाकला तरीही चालू शकतं, बाकीच्या डिटेल टाकला नाही तरी चालू शकतं. तुम्ही इथं फक्त तुमचा कॉलेजचं नेम टाका. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं करंट ऍड्रेस येईल, म्हणजे ज्या ऍड्रेस वरती तुम्हाला स्पीड पोस्टाने तुमचं सर्टिफिकेट मागवायचं आहे तो ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस लाईन दिसेल, जिथे तुम्ही टाकलं नाही तर चालू शकतं, कारण की जिथे स्टार आहे तिथेच तुम्हाला पत्ता वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिनकोड दिसेल, तुमचा पिनकोड तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी अँड एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन दिसेल, जिथे तुम्हाला बाय पोस्ट अँड बाय हँड दिसणार आहे. जिथे म्हणजे बाय पोस्ट म्हणजे तुम्हाला पोस्टाद्वारे घ्यायचं असेल तर तुम्ही बाय पोस्ट ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्हाला बाय हँड जाऊन तिथं घ्यायचं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा. तर मी बाय पोस्ट हे ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. तर तुम्हाला इथे दिसेल सिलेक्ट एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झाम दिली होती तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. इथे तुम्हाला दिसत असेल अंडरटेकिंग लेटर, म्हणजे तुमचं प्रतिज्ञापत्र. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रतिज्ञापत्र हे दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते सगळं व्यवस्थित भरून इथे तुम्ही त्याची PDF अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ते 512 KB त्याची साईज असली पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटचं ऑप्शन ओपन झालेलं असेल, जिथे तुम्हाला 500 रुपयाचं त्याचं पेमेंट करायचं आहे. जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर तुम्ही इथं मेक ॲज अर्जंट ऍप्लिकेशन या इथं क्लिक करून तुम्ही 600 रुपये पेमेंट करून पे नाऊ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने ऑप्शन येतील, जिथे तुम्हाला ज्याही ऑप्शनने तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुम्हाला कार्डने पेमेंट करायचं असलं तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला पे थ्रू UPI ने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर पे थ्रू UPI QR कोड याने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी पे थ्रू UPI QR कोड हे ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल जनरेट UPI QR कोड या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर QR येईल, तो तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे ने
स्कॅन करून पेमेंट हे करून टाकायचं आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट हे सक्सेसफुलीचा मेसेज येईल. तिथे तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेल्याचा तुम्हाला सगळी डिटेल येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला ही रिसिप्ट सांभाळून ठेवायची आहे. तुम्ही ती डाउनलोड सुद्धा देखील करू शकता. कारण की कसं आहे मित्रांनो, ती एखाद्या वेळेस रिसिप्ट ही लागते, तर त्यासाठी तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे का हे तुम्हाला जर चेक करायचं असलं तर तुम्ही डॅशबोर्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल ऍप्लिकेशन स्टेटस, यावरती तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, तुमचं ऍप्लिकेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे. आता तुम्हाला स्पीड पोस्टाने लवकरात लवकर तुमचं सर्टिफिकेट हे मिळून जाईल. तर तुम्ही चिंता करायची गरज नाही, तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे तुमचं सर्टिफिकेट हे मिळून जाईल. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं सर्टिफिकेट हे घर बसल्या मागवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.